रामदास फुटाणे यांच्या 4 ओळी आहेत की मुंबईचेच अनुकरण करत पुणे पुढे पुढे जात आहे. मुंबईचेच अनुकरण करत पुणे पुढे पुढे जात आहे. जोशी भावे दारात उभे आणि रामा शेट्टी आत आहे. आता या कवितेच्या ओळी आठवण्याचं कारण आहे की मुंबईतल्या दादर या भागामध्ये मराठमोळ्या संदीप देशपांडे यांनी इंदुरी चाट नावाचं एक हॉटेल सुरू केलेलं आहे खाद्यपदार्थांचं, आणि त्यावरून आता त्यांना ट्रोल केलं जात आहे. एका बाजूने माझी आधीची कविता आणि आता संदीप देशपांडेंच्या हॉटेलचा काही संबंध आहे का, तर नक्कीच आहे. त्यामुळंच आपण हा विषय चर्चेला घेतला आहे. विशेषतः मुंबई आणि पुण्यामध्ये मराठी भाषिकांसोबत जो इतर भाषिकांचा टक्का वाढत आहे आणि त्यातून वेगवेगळी आव्हानं मराठी समोर निर्माण होत आहे. ती आव्हानं आपल्याला समजून घ्यायची आहे आणि त्याबरोबरच संदीप देशपांडे यांनी सुरू केलेल्या व्यवसायावर होणारी टीका कितपत योग्य आहे हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे. नमस्कार. संदीप देशपांडे यांच्या हॉटेलविषयी आपण चर्चा करत आहोत. इंदुरी चाट नावाचं त्यांचं हे हॉटेल आहे. न्यूज यात्रामध्ये आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. मी संजय वरकड. या विषयाला आपण चर्चा करताना आधी नेमकं मुंबईत काय घडलं इंदुरी चाटच्या हॉटेलच्या नंतर ते एकदा समजून घेऊया. की झालं असं की इंदुरी चाट नावाचं संदीप देशपांडेंचं हॉटेल आहे. संदीप देशपांडे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि पर्यायाने मग मुंबईमधल्या तमाम मराठी माणसांच्या बुलंद आवाज उठवणाऱ्या संघटनेचे प्रवक्ते. आता अशा प्रवक्त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आणि त्याला नाव दिलं इंदुरी चाट. त्यामुळं स्वाभाविकपणे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले परत त्यांनी लोकांनी शोध लावून त्यांचा जो कूक आहे म्हणजे जो तिथं पदार्थ बनवणार आहे तो सुद्धा मराठी भाषिक नाही. त्यामुळं त्यांना अनेकांनी ट्रोल केलं आणि त्यांना प्रश्न विचारले की तुम्ही असं हॉटेल सुरू करता आणि मग मराठी माणसाचा तुम्ही महापौर करणार असे दावे करतात, मराठी माणसावर अन्याय होतो आहे अशी चर्चा करतात, मराठी माणसांवर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही अशी आपण चर्चा करतात. त्यासाठी सातत्याने पुढाकार घेतात. मग इंदुरी चाट नावाचं हॉटेल सुरू करताना आपल्याला मराठीपणाचा, मराठी मनाचा, मराठी असलेल्या आपल्या सगळ्या मराठमोळ्या जीवनाचा विसर पडला की काय अशा याचे ते ट्रोल आहे. आपण हे सौम्य भाषेत सांगतो आहे. त्यांनी बरेच आणखीन ट्रोल करणारे लोक काही त्यांची मर्यादा वगैरे त्यांना काही नसते. त्यामुळं संदीप देशपांडेंना खूप भयानक अशा ट्रोलिंगला सामोरं जावं लागलेलं आहे. आणि महापौर आम्ही मराठीच करणार आहोत महायुतीला, आणि तो पण हिंदुत्ववादी विचारांचा मराठी माणूसच करणार आहोत अशी सुद्धा भलावण त्या सगळ्या ट्रोलकर्त्यांनी केलेली आहे. त्यामुळं एका बाजूला संदीप देशपांडेंचा हा व्यवसाय, दुसऱ्या बाजूला संदीप देशपांडेंचं राजकारण आणि तिसऱ्या बाजूने महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळालेल्या संधीचं जे काही सोनं केलं असं आपण म्हणूयात, तर त्या सोनं करणाऱ्या या सगळ्या भैयांच्या समर्थकांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत. आणि तसे संदीप देशपांडेंच्या बाबतीत त्यांनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य याच्यावर पण आपल्याला चर्चा करणार आहोत. मुळामध्ये कुठल्याही व्यक्तीने म्हणजे आता आपण फक्त मराठी भाषिकापुरता हा विषय नाही, तर कोणताही व्यवसाय करताना आपण अशी जर चौकट घालून घेतली की आता आपण मराठी माणूस आहोत किंवा आपण मुस्लिम धर्मीय आहोत किंवा आपण हिंदू धर्मीय आहोत, धर्माची किंवा आपण शीख धर्मीय आहोत, एखाद्या धर्माची चौकट घालून घेणे, एखाद्या भाषेची चौकट घालून घेऊन आपण व्यवसायात उतरणार असू तर मग आपण खरंच तसं उतरायला पण हरकत नाही. तसं पण एक ते अजेंडा असू शकतो किंवा धोरण असू शकतं. अजेंडामध्ये आणि धोरणमध्ये फरक आहे की मोहीम चालवण्यासारखा त्याला अजेंडा म्हणतो, आणि धोरण म्हणजे एक धोरण ठरवलेलं आहे की मी मराठमोळं हॉटेल चालवणार आहे, इथं फक्त शुद्ध शाकाहारी जेवण मिळणार आहे आणि घरगुती स्वरूपाचं आपण जेवण देणार आहोत. तर हे आहे धोरण आणि मी या धोरणानुसार माझा व्यवसाय करणार आहे. पण मला अजेंडा चालवायचा आहे, मला मोहीम चालवायची आहे की मला फक्त मराठमोळ्या व्यवसायावरच ह्या सगळ्या शहराची रचना करायची आहे, मला फक्त मराठमोळंच चालणार आहे. आणि मग ते मराठमोळं करण्यासाठी मी काही गोष्टी मुद्दाम करून आणणार आहे, काही गोष्टी मुद्दाम करण्यासाठी मी दडपशाही पण करणार आहे, काही गोष्टीसाठी मी राजकीय दबाव पण आणणार आहे, काही गोष्टीसाठी चांगल्या अर्थाने सुद्धा मी योजना आखणार आहे. आणि मराठी माणसाला उभं करण्यासाठी मी मराठी लोकांना त्यांच्या पायावर उभा करण्यासाठी मी म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी मी मराठी भाषिक म्हणून बोलतो आहे, त्यामुळे ह्या मीमध्ये तुम्ही पण आहात. तर मी ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करणार आहे की याच्यामध्ये फक्त मराठी माणसाचंच भलं झालं पाहिजे आणि तो व्यवसाय उभा राहिला पाहिजे. ही एक अजेंडा असू शकतो, तसं असायला हरकत पण नाही. पण तसं आहे का मुंबईमध्ये?
महाराष्ट्रामध्ये याचा विचार करायची आता वेळ आलेली आहे. आपल्याकडं आता हे थोडंसं विषयांतर होईल, पण त्याच्यावर बोलणं फार आवश्यक आहे की ओबीसी महामंडळ आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे त्या व्यावसायिकांना हे साधारणपणे हे मराठी भाषिकच व्यवसाय करत आहेत. पण अशा पद्धतीने या सगळ्या महामंडळांच्या मार्फत व्यवसायामध्ये उतरले आणि त्यांनी कोणता व्यवसाय केला आहे आपण नंतर चर्चा करू. आपण संदीप देशपांडेंच्या विषयावर येणार आहे, एकाच वाक्यात हा विषय समजू. पण अशा सगळ्या महामंडळांच्या योजनेमधून फार मोठा व्यवसाय सुरू केला आणि एखादा मराठी माणसाने त्याचं मोठं उदाहरण केलं असं एखादं दुसरं उदाहरण असू शकतं विरळ, पण ते काय फार म्हणजे ज्याला आपण अजेंडा चालवणं जे असे आधी म्हटलेलं की फार लाटच्या लाट आली आणि मराठी माणसं व्यावसायिक झाली आणि त्यांनी व्यवसायामध्ये आपला जम बसवला, अशी उदाहरणं मात्र आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळं आता संदीप देशपांडेंचा जेव्हा मुद्दा येतो, आता संदीप देशपांडेंच्या मुद्द्यावर मी सगळ्यात आधी स्पष्ट करतो की हा काही चर्चा आपण फक्त एका व्यक्तीसाठी करत नाही. संदीप देशपांडेंसाठी कुठल्या तरी एका मराठी माणसाने अशा पद्धतीचा व्यवसाय सुरू केला, हा आपल्या चर्चेचा मोठा दृष्टिकोन आहे. उद्या संदीप देशपांडे जर भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन बसले तर मग आपल्याला काय बोलतो, या सगळ्या पक्षीय ज्या कॉमेंट आहे त्याच्यावर आपल्याला चर्चाच करायची नाही. त्यामुळं संदीप देशपांडे हे निमित्त आहे. या निमित्ताने एखाद्या व्यावसायिकाने एखादा व्यवसाय करण्यासाठी एक कल्पना लढवली आणि तिथं तो व्यवसायामध्ये उतरला, तर त्याने काय व्यवसाय केला हे जास्त महत्त्वाचं आहे. मग तो मराठी भाषेतला माणूस दादरसारख्या ठिकाणी येऊन इंदुरी चाटसारखं जर व्यवसाय सुरू करत असेल, तर याचा अर्थ इंदुरी चाटला तिथं तो जो काय जे काही पदार्थ तयार करणार आहे त्या पदार्थाला तिथं मार्केट आहे, त्याचा एक खरीददार आहे, त्याला खरीददार म्हणजे खाणारा जो आहे तर तो तिथं उपलब्ध आहे आणि त्याच्या भरोश्यावर हे हॉटेल चालणार आहे, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. मग अशा पद्धतीच्या गॅरंटी असलेल्या व्यवसायामध्ये उतरणं हे चुकीचं आहे का? आणि मग एखाद्या मराठी माणसाने उद्या इंदुरी चाट नावाचं दुकान आणखीन दुसऱ्या एखाद्या भाषिकानं सुरू केलं, तर तिथं जाऊन मराठी भाषिक इंदुरी चाट खात नाही का? हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळं आपण चर्चा करताना, टीका करताना राजकीय अभिनिवेश जेव्हा घेतो तेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये आपलं खाजगी जे आयुष्य असतं त्याच्यावर, आता ह्या मराठीच्या मुद्द्यावरून आपल्याला धार्मिक मुद्द्यावर पण जाता येईल, पण आपल्याला आजच्या पुरतं आपण भाषेच्याच मुद्द्यावर याच्यावर चर्चा करणार आहोत की असं कुठं होतं का खाजगी जीवनामध्ये, आपल्या वैयक्तिक रोजच्या ज्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण एखाद्या गाडीवर जाऊन पाणीपुरी खातो, तर तो पाणीपुरीवाला कोण आहे हे आपण कधी विचारत नाही. असं उद्या तर मग असं होईल की बाबा मराठी माणूस पाणीपुरीचा व्यवसायच करत नाही, मग मराठी माणसाने पाणीपुरीचा पण व्यवसाय करायला पाहिजे. अरे करायला हरकतच नाही. कोणत्याही माणसाने, नुसत्याच मराठीच नाही तर इतर कोणत्याही जातीच्या कोणत्याही माणसानं कोणताही व्यवसाय करायला पाहिजे, हा झाला व्यापक दृष्टिकोन. त्यामुळे संदीप देशपांडे यांच्यावर व्यावसायिकमध्ये उतरल्यानंतर इंदुरी चाटच का निवडले अशी टीका करणं मला असं वाटतं पूर्णपणे गैर आहे. आणि मी त्याचं उत्तर आधी पण दिलं की जर समजा उदाहरणार्थ ते संदीप देशपांडेंना हे आवडणार पण नाही कदाचित, मी त्यांचा जर असा उल्लेख केला की उद्या जर समजा ते भारतीय जनता पक्षात गेले, तर हे उदाहरण म्हणून केलेलं स्टेटमेंट आहे, याला तुम्ही एकदम राजकीय स्टेटमेंट म्हणून बघूच नका. त्यामुळं इंदुरी चाट आणि व्यवसाय, आणि त्यातही एक मराठी माणूस दादरसारख्या भागामध्ये एक व्यवसाय करतो आहे, तर त्या व्यवसायामध्ये आपल्याला कमीत कमी काही त्यांना मदत करता येत नाही, तर कमीत कमी अशा पद्धतीची विघ्न आणू नका. आणि संदीप देशपांडेंसारखे जे बिगर राजकीय लोक असतील, समजा म्हणजे संदीप देशपांडेंनी पण संदीप देशपांडेंशिवाय जे बिगर राजकीय लोक आहेत त्यांनी जर असा व्यवसाय सुरू केला आणि तो जर मराठी माणूस असेल आणि त्यांनी जर इंदुरी चाटसारख्या साधर्म्य असलेल्या एखाद्या व्यवसायामध्ये आपला पाय रोवला आणि तो जर त्या बळावर आपल्या स्वतःच्या गुणवत्तेवर, मग त्यांनी एखादा कूक बाहेरून आणला, एखादे कारागीर बाहेर आणले असे, तर त्याला तुम्ही मराठी माणूस म्हणून मदत करणार की त्यांनी निवडलेला व्यवसाय हा मराठी मुळा नाही म्हणून त्याला विरोध करणार? ही भूमिका इतरांच्या बाबतीत पण घ्यावी लागू शकते, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही फक्त संदीप देशपांडेंना विरोध करत नाही, तर तुम्ही एकूणच व्यवसायामध्ये उतरू पाहणाऱ्या मराठी माणसाच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण करत आहात की मला जेव्हा व्यवसाय निवडायचा आहे, मला जेव्हा व्यवसाय करायचा आहे, तेव्हा मी माझ्या नफ्या तोट्याचा विचारच करायचा नाही, मी फक्त माझं मराठीपणच जपलं पाहिजे आणि मग मी व्यवसायात उतरलं पाहिजे, असं आपल्याला सांगायचं आहे का? हा माझा प्रश्न आहे. याच्यावर आपण चर्चा करू. याच्यामध्ये आपल्याला वाद करायचं नाही. मुळात काय झालं, आपल्याकडं वाद करणं आणि चर्चा करणं हा विषय नीट आपण समजून घेत नाही. जो येतो तो आपल्याला वादाच्या भूमिकेत येतो, लगेच आपण कॉलर टाईट, आपण बायावर, ह्या अशा पद्धतीने चर्चा होत नसतात. त्यामुळं मराठी भाषिकांना जर व्यवसाय करायचा असेल तर संदीप देशपांडेंनी एक दिशा दाखवलेली आहे. अशा पॉझिटिव्ह पद्धतीने आपण त्याकडे का बघत नाही की मराठी माणसाने व्यवसायाला मर्यादा नसतात, व्यवसाय कोणताही करू शकतो, कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही भाषेचा, कोणतीही व्यक्ती कुठलाही व्यवसाय करू शकते. आता व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे, त्याकडे जात, भाषा आणि धर्म म्हणून बघायला नको, अशी भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे की नाही, यावर पण चर्चा करा आणि चर्चा करा वाद न करता. त्यामुळं
या सगळ्या प्रकरणामध्ये इंदुरी चाट असेल किंवा आणखीन बरीच उदाहरणं आहे. आता याच्यावर आपण चर्चा जाता जाता आणखीन 2-3 गोष्टी आपण मांडूयात आणि थांबूयात, कारण मग मुद्दा येतो परत मराठी माणसांवर अन्याय होतो आहे. मराठी माणसं असं आहे की आता हॉटेल व्यवसायामध्ये, हॉटेलिंग व्यवसायामध्ये जवळपास आपण जर चित्र जर बघितलं महाराष्ट्राचं, तर त्याला सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा, आता कोणता शब्द कोणी लावायचा हे तुम्हाला लोकशाही दिलेली आहे. तर बहुतेक हे लोक हे मराठी भाषिक नाही आहेत. इवन त्यामध्ये काम करणारे वेटर जे असतील किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील ते सुद्धा वेटर नाही. ते एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो. मी मध्ये एकदा वाळूज MIDC इथं जी कामगारांची वस्ती आहे तिथं जाऊन आम्ही एकदा फेरफटका मारला होता. तिथल्या मराठी तरुणांना प्रश्न विचारले होते की या कंपन्यांमध्ये जे कामगार आहेत तर त्यांच्या जागेवर तुम्ही का नाहीत, की तिथं बाहेरच्या राज्यातून आलेले खूप कामगार काम करतात. मग त्यांनी तिथल्या गोष्टी सांगितल्या की ते इतकीच हजेरी देतात, ते एक प्रकारचं शोषण आहे वगैरे, आणि त्यांचे मुद्दे मला पटले होते. त्यामुळं आम्ही आमचं शोषण होऊ देणार नाही, त्यामुळं आम्ही रिकामा राहू, पण अशा पद्धतीचं शोषणकर्त्या सिस्टीमचे आम्ही भाग होणार नाही, असं त्यांचं म्हणण्याचा अर्थ होता. त्यांचे शब्द वेगळे होते. आता मुद्दा असा येतो की मग बाहेरच्या राज्यातून आलेले लोक कमी याच्यावर काम करत असतील आणि त्यांची जर मानवीय पातळीवर पिळवणूक होणार असेल आणि त्या पद्धतीनेच जर व्यवसाय उभे राहत असतील, तर मराठी माणसांनी व्यवसायाच्या वाटा शोधताना पुन्हा मराठमोळा व्यवसाय करून मराठी माणसाला त्यात आणायचं, त्याला काम करायला सांगायचं, त्याला पगार द्यायचा, आणि पुन्हा आपण अयशस्वी ठरलो आणि मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही, या पुन्हा जो काही असा एक ताळतंत्र एक जे हे करून ठेवलेलं आहे, ब्रीद तयार करून ठेवलं आहे की मराठी माणूस म्हणजे व्यवसाय करू शकत नाही, त्याच्यावर शिक्कामोर्तब करायचं, असं सगळं करायचं आहे का? संदीप देशपांडेंवर टीका करणारे, आणि त्या संदीप देशपांडे, मी आधीच सांगितलं की संदीप देशपांडेंसारखा मराठी माणसांवर टीका करणाऱ्यांना हे सगळं करायचं आहे का, याचा विचार त्यांनी करावा, आणि मग सांगोपांग चर्चा करून या सगळ्या व्यवसायाकडे आपण व्यवसाय म्हणून बघावं. संदीप देशपांडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुर्तास बाजूला ठेवून फक्त संदीप देशपांडे आणि तो व्यवसाय असा आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन आपला विकसित होऊ शकतो का, या अंगानं सुद्धा चर्चा करायला काही हरकत नाही. आपण न्यूज यात्रावर मी आधीच सांगितल्याप्रमाणे आपण वेगळ्या पद्धतीनं चर्चा करणार आहोत, वेगळे मुद्दे घेणार आहोत. तेच मुद्दे घेतले तरी आपण वेगळ्या पद्धतीनं मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि याविषयी जर तुम्हाला काही वाटत असेल तर मन मोकळी चर्चा करा, वादविवाद करू नका, आणि पाहत राहा न्यूज यात्रा, कारण हे आहे आपलं चॅनल.